वंचितची भूमिका विरोधकांना मदत करण्याची आहे, पण मवियातून मलाच वगळलं जात आहे. प्रकाश आंबेडकर यांचं हे विधान आहे. सध्या दबावाचं राजकारण सुरू असल्याचा प्रकाश आंबेडकर म्हणतायत. भूताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडतायत असा टोला देखील आंबेडकरांनी लगावलाय. इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही एकत्र येऊ नका. एकदा दगडाखालचा हात खाली निघून गेला, दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघोबा होऊन खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती. जी भूमिका वंचित आघाडी घेते, अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत. काँग्रेसवाले असतील, राहुल गांधी असतील, एनसीपी असेल, शरद पवार असतील, आम्ही असताना हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून, त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत. पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते मलाच गाडायला निघालेत अशी असणारी परिस्थिती. मी ही जी तऱ्हा आहे, या तऱ्हेतून कोणाचं भलं होणार नाहीये. उलट दोन 2024 नंतर एक करंट खादल्या जातील आणि शिरलेलं कुणीच उडणार नाही अशी परिस्थिती आहे. काका जी काही नवीन व्यवस्था आहे ती काय आजची नाहीये. यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया उमटतीये पाहूया. नाराजी व्यक्त केलेली नाही आहे, उलट त्यांना आघाडीमध्ये घेतलं पाहिजे अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. 29 तारखेला दिल्लीमध्ये जागा संदर्भातली चर्चा आम्ही करणार आहोत काँग्रेसच्या अंतर्गत, आणि ते झाल्यावर ताबडतोब आम्ही इतर पक्ष जे यायला सोबत तयार आहेत, कारण त्यांचाही फायदा आहे, आमचाही फायदा राहील. मताचं विभाजन टाळता येईल आणि भाजपचा जो प्रयत्न आहे की मतविभाजन करून फायदा उचलावा, त्याला उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून ही आघाडी संपूर्ण देशामध्ये इंडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातली वेगवेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये वंचितला सोबत घेऊनच ही लढाई आम्हाला लढायची आहे, आणि वंचित सोबत आली तर निश्चित त्यांचा फायदा होईल आणि काँग्रेसला फायदा होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.